इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 7वी, प्रकरण 13वे, महाराष्ट्रातील समाज जीवन. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. रयतेचे कल्याण व्हावे, लोकांवर जुलूम होऊ नये, महाराष्ट्र धर्माचे रक्षण व्हावे असा त्यांचा उदात्त हेतू होता. शिवाजी महाराजांनंतरच्या काळातही मराठी राज्याचा भारतभर विस्तार झाला. मराठ्यांची सत्ता सुमारे 150 वर्षे टिकून राहिली. म्हणजे जसं आपण पाहिलं की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्य स्थापनेनंतरचा इतिहास आणि त्याच्यानंतरचं म्हणजे शिवाजी महाराज नसताना पण पेशव्यांचा आपण हा सगळा इतिहास आपण या पाठ्यपुस्तकात पाहिला आहे. 7व्या इयत्तेत आपण पाहिला आहे. पण शिवाजी महाराजांनंतरच्या काळातही मराठी राज्याचा भारतभर विस्तार झाला आणि मराठ्यांची सत्ता सुमारे 150 वर्ष टिकून राहिली त्याच्यानंतरही. ठीक आहे. मराठी राज्याच्या कारभाराची माहिती आपण मागील पाठात अभ्यासली आणि त्याच्यानंतर पण कोणी कोणी सांभाळलं हेही आपण मागील पाठात अभ्यासलं आहे. या पाठात आपण त्या काळातही सामाजिक स्थिती व लोकजीवन यांविषयी माहिती घेणार आहोत. आता मग त्याच्यानंतरचं महाराष्ट्राचं समाजजीवन कसं होतं है ना, लोकजीवन कशा पद्धतीचं होतं याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. सामाजिक परिस्थिती, तेव्हाची सामाजिक परिस्थिती कशी होती. शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हे उत्पादनाचे गाव पातळीवरील प्रमुख साधन होते. जसं आज पण शेती हा प्रमुख व्यवसाय तसा तेव्हा पण शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. गावाच्या पलीकडे गावाचे संरक्षण तर कुलकर्ण्यांकडे महसूल सांभाळण्याची जबाबदारी असे. गावाच्या पाटल्याकडे कशाची असेल, गावाचे संरक्षण तर कुलकर्णीचे होते, त्यांच्याकडे महसूल सांभाळण्याची जबाबदारी अशी होती. पाटीलकीच्या कामासाठी पाटला जमीन इनाम दिलेली असे. त्याला या कामासाठी महसुलातील काही हिस्सा मिळत असे. बलुतेदारांना गावकीसाठी केलेल्या कामांचा मोबदला वस्तुरूपाने मिळत असे. खेड्यातील व्यवसायाचे काळी व पांढरी असे 2 प्रमुख भाग होते. कुठले, तेव्हा खेड्यातील व्यवसायाचे 2 भाग होते, एक काळी आणि एक पांढरी असे 2 प्रमुख भाग होते. काळीत काम करणारे ते शेतकरी आणि पांढरीत काम करणारे ते पांढरपेशी. गावगाड्यातील सर्व व्यवहार परस्पर समजुतीने करण्यावर भर असायचा. एकत्र कुटुंब पद्धतीवर भर होता. तेव्हा एकत्र फॅमिली राहायची, म्हणजे कुटुंब जे होतं ते एकत्र राहायचं. आणि यात जसं खेड्यातील व्यवसायाचे 2 असे भाग केले होते. तर एक जे होतं ते काळी आणि एक पांढरी. तर शेतीत काम करणारे होते ते काळीत काम करणारे असं म्हणून, म्हणजे मातीत काम करणारे म्हणून. आणि जे व्यवहार वगैरे सगळं बघायचे ते पांढरपेशी, म्हणजे ते सगळे व्यवहार वगैरे सगळं त्या कागदपत्रे ते सगळे बघायचे म्हणून ते पांढरपेशी अशा प्रकारचं होतं. आणि तेव्हाचं म्हणजे जेव्हा ते एका जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे राहायचे, म्हणजे एकत्र कुटुंब असं होतं. माहित आहे का तुम्हाला, गावात लोहार, सुतार, कुंभार, सोनार इत्यादी 12 बुलतेदार असत. हे बुलतेदार गावकीची कामे करीत असत. आता म्हणजे काही लोखंडाच्या वस्तू किंवा काही असेल बनवायचं, धातूचं तर लोहार, सुतार लाकडी काम करणारे, कुंभार मातीचे, सोनार म्हणजे सोने चांदी दागिने बनवणार किंवा काही वस्तू बनवणार असं होतं. आता तेव्हाच्या चालीरीती कशा होत्या. या काळात बालविवाहाची पद्धत रूढ होती. बहुपत्नीत्वाची प्रथा होती. विधवांनी पुनर्विवाह केल्याची उदाहरणे आहेत. मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याच्या दहन, दफन आणि विसर्जन पद्धती होत्या. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा. स्वप्न शकून यावर लोकांचा विश्वास होता. देव आणि ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची.
त्यासाठी दानधर्म केला जात असे. ज्योतिषावर लोकांचा विश्वास होता. शास्त्रीय दृष्टीचा अभाव आणि औषधोपचारांपेक्षा नवसाला प्राधान्य होते. आता तेव्हा बालविवाहाची पद्धत होती, म्हणजे अगदी लहान मुलांचे लग्न लावून द्यायचे. ठीक आहे. नंतर बहुपत्नीत्वाची प्रथा होती. त्याचप्रकारे विधवांनी पुनर्विवाह केल्याची उदाहरणे आहेत त्या काळात. ठीक आहे. मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याचं दफन आणि विसर्जन पद्धती होत्या. म्हणजे ज्यांचा धर्म तसं होतं. म्हणजे मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याचं दफन, मातीमध्ये दफन करायचं, अग्नी द्यायचं, असं तेव्हाचं होतं. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा आणि प्रत्येक गोष्टीवर मुहूर्त काढला जायचा की कुठली वेळ चांगली आहे, कुठल्या वेळेत ते काम करायचं. स्वप्न, शकुन यांवर लोकांचा विश्वास होता आणि लोकांचा विश्वास कसा होता की हे होणार आहे, असं इमॅजिनेशन आणि या गोष्टींवर लोकांचा तेव्हा विश्वास होता. देव आणि ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची आणि देव आणि ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची. तर त्यासाठी दानधर्म केला जात असे. ज्योतिषावर लोकांचा विश्वास होता म्हणून शास्त्रीय दृष्टीचा अभाव आणि औषधोपचारापेक्षा नवसाला प्राधान्य जाईल की अमक झाल्यावर मी असं करेल. आता पण त्या गोष्टींवर आहे काही %, पण आपण काही याच्यात प्रॅक्टिकल झालो आहोत. पण तेव्हाच्या याच्यात होतं की औषधां वगैरेपेक्षा नवसाला जास्त प्राधान्य होतं. आता राहणीमान. तेव्हाच्या लोकांचं राहणीमान कसं होतं? बहुसंख्य लोक खेड्यात राहत होते. आता मॅक्झिमम लोकांचं जे होतं ते खेड्यात राहत होतं. म्हणजे आत्ताचं तर लोकजीवन खूप वेगळं आहे, पण तेव्हा बहुतांश लोक खेड्यात राहत असत. खेडी स्वयंपूर्ण असत. केवळ मीठ त्यांना इतर ठिकाणांहून मागवून घ्यावे लागत असे. मीठ त्यांना वेगळ्या ठिकाणून मागून घ्यावे लागत असे. त्याचं कारण होतं की सगळं पीक शेतात घेता येत होतं, पण मीठ जे असतं ते समुद्र किनाऱ्यावरून वगैरे असं ना. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा मर्यादित होत्या. शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, मका, तांदूळ इत्यादी धान्य पिकवत होते. रोजच्या जेवणात भाकरी, कांदा, चटणी आणि कोरड्यास यांचा समावेश होता. तेव्हाच्या याच्यामध्ये भाकरी खायचे लोक, चटणी खायचे, कांदा खायचे. म्हणजे त्याचा वापर जास्त होता. आपल्यातील व्यवहार ते वस्तू विनिमय पद्धती ने करत असत. गावातील घरे साधी मातीची, विटांची असत. तेव्हाचे घरं कशाचे होते? तर माती विटांची असत, साधी घरं. शहरात 1 मजली वा 2 मजली वाडे असायचे आणि शहरात वाडे असायचे. मोठे बंगले ज्याला आपण असं म्हणू तसे वाडे असायचे खूप मोठ्या जागेमध्ये. आणि मग त्यात अशा खोल्या असायच्या आणि मोठमोठे दरवाजे, त्याला असे वाडे असायचे. त्या वाड्याला एक मोठा दरवाजा आणि मग आतमध्ये असं सगळं. श्रीमंतांच्या जेवणात भात, वरण, पोळ्या, भाज्या, कोशिंबीर, दही, दुधाचे पदार्थ असत. धोतर, कुडते, अंगरखा, मुंडासे असा पुरुषांचा पोशाख, तर लुगडी, चोळी असा स्त्रियांचा पोशाख असे. स्त्रियांचा पोशाख काय होता? तर लुगडी, चोळी असा होता. आणि पुरुषांचा जो पोशाख होता धोतर, कुडते, अंगरखा असे होते. आता सण समारंभ. गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद इत्यादी सण उत्सव लोक साजरे करत असत. आता कुठले सण होते तेव्हा? तर गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, नंतर दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद इत्यादी सण तेव्हा होते. पेशव्यांच्या काळात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. पेशवे काळात आपण बघितलं बाळाजी विश्वनाथ, नंतर काय नाव होतं, बाजीराव बल्लाळ यांच्या काळापासून तर गणेशोत्सव मोठ्या ह्याच्यात साजरा केला जायचा. तो घरगुती स्वरूपात साजरा व्हायचा. पेशवे स्वतः गणेश भक्त असल्याने त्याला महत्व आले आणि प्रतिवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव चालत असे. ठीक आहे. जसं आता पण आपल्या इथे गणपती बसतात तेव्हा भाद्रपद महिन्यात चतुर्थीपासनं तर अनंत चतुर्थीपर्यंत आपण बाप्पांची प्रतिष्ठापना करतो. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने तेव्हापासून शुभ कार्याची सुरुवात लोक करायचे.
आणि दसरा जसं आपण म्हणतो 3.5 मुहूर्तापैकी एक दसरा आहे. अक्षय तृतीया आपण ज्याला म्हणतो, अक्षय तृतीयाला पण तेवढंच महत्त्व आहे. तर दसरा हा देखील 3.5 मुहूर्तापैकीच एक मुहूर्त आपण मानतो. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करत, सीमोल्लंघन करत, एकमेकांना आपट्यांची पाने देत दसऱ्यानंतर मराठे मोहिमेवर निघत असत. दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज विशेष करून साजरी करत असत. खेड्यापाड्यात जत्रा भरायच्या. जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड भरत असत. गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारून हा सण साजरा करायचा. उत्सवाच्या वेळी नाच गाणी, डफावरची गाणी, तमाशा इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. तमाशा हा करमणूक प्रकार लोकप्रिय होता. आता तेव्हाच्या काळात ना, दसऱ्याच्या दिवशी तेव्हाच्या काळात आतापर्यंत आपण ती परंपरा जपतो आहे. तर दसऱ्या दिवशी पूर्ण शस्त्र असायचे, म्हणजे शेतकऱ्यांचे असू दे किंवा जे कामगार काम करायचे आणि संपूर्ण हत्यार किंवा जे पण युद्धासाठी कामात येणारे जे संपूर्ण शस्त्र होते त्याची पूजा केली जायची. आणि सीमोल्लंघन करत असत. त्या दिवशी जे राजा लोक, जे सगळी सेना जी असायची ती मोहिमेवर निघत असत. त्या दिवशी ते त्या दिवसाला ते शुभ मानायचे. दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दिवशीला महत्व होते. हे विशेष करून साजरी करायचे. आणि गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारून, जसं मी म्हटलं 3.5 मुहूर्तापैकी एक, त्यापैकी गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा आपण याला चांगल्या मुहूर्तांपैकी एक मानतो. म्हणजे हे 3-3.5 मुहूर्तापैकी एक असतात. तर गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारून हा सण साजरा करायचे. उत्सवाच्या वेळी नाचगाणी, डफावरची गाणी, तमाशा इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. तमाशा हा करमणूक प्रकार लोकप्रिय होता. आणि तमाशा हा करमणूक प्रोग्राम जो होता, करमणूक कार्यक्रम लोकप्रिय होता. त्या काळाचं शिक्षण, या काळातील शिक्षण पद्धती पाठशाळा व मदरसा होत्या. लेखन, वाचन, हिशेबाचे शिक्षण घरातून मिळे. मोडी लिपीचा वापर व्यवहारात होत असे. आता तेव्हा शिक्षणात काय होतं, पाठशाळा व मदरसा होत्या. तर लेखन, वाचन, हिशेबाचे शिक्षण तेव्हा होते. आता खूप डेव्हलप झालंय, आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पण तेव्हाच्या काळात ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत त्याचे शिक्षण दिले जाईल. वाचायचं कसं, लिहायचं कसं, आणि तेव्हाची होती मोडी लिपी होती. दळणवळण व प्रवास, घाटमार्ग, सडक, नद्यांवरील पूल या मार्गाने वाहतूक चालायची. कशा प्रकारे, तर घाटमार्ग होते, घाटी असायच्या, घाटमार्ग होते, सडक होते, रोड्स, नद्यांवरील पूल होते. या मार्गाने लोक चालायचे. धान्य, कापड, वाणसामान याची वाहतूक बैलांच्या पाठीवरून होत असे. नदीतून जाण्यासाठी होड्यांचा वापर व्हायचा. पत्रांची ने-आण सांडणीस्वार व जासूत करायचे. तर तेव्हाच्या काळामध्ये वाहतूक जी होती ती बैलाच्या पाठीवरून होत असे. आणि नदीतून जाण्यासाठी होड्यांचा वापर करायचे. छोट्या छोट्या होड्या त्याचा वापर करायचे. आणि पत्रांची ने-आण करण्यासाठी सांडणीस्वार आणि जासूत करायचे. आता खेळ, या काळात विविध खेळ खेळले जायचे. खेळ करमणूक व मनोरंजनाचे साधन होते. कुस्ती, युद्धकला हे खेळ लोकप्रिय होते. कुठले खेळ लोकप्रिय होते? कुस्ती, युद्धकला खेळ हे सगळे लोकप्रिय होते. हे खेळ खेळले जात. हुतुतू, खो खो, आट्यापाट्या हे मैदानी खेळ, तर सोंगट्या, गंजिफा, बुद्धिबळ हे बैठे खेळ लोकप्रिय होते. धर्म व आचार विचार, हिंदू व मुस्लिम असे 2 प्रमुख धर्म या काळात दिसून येतात. आता 2 जे प्रमुख धर्म जे होते, हिंदू व मुस्लिम, हे 2 प्रमुख धर्म या काळात दिसून यायचे. अनेक धर्म होते पण मेन जे होते ते हिंदू व मुस्लिम दिसून यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण उदारतेचे होते.
तर प्रत्येकांना आपापल्या धर्माप्रमाणे वागवावे किंवा वागावे त्यांनी, दुसऱ्यांवर आपल्या धर्माची सक्ती करू नये, हे महाराजांचेच विचार होते की त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार त्यांना ते स्वतंत्र द्यावं, अशीच विचारधारा या काळात होती. पाठशाळा, देवळे, मदरसा आणि मशिदी यांना सरकारकडून देणग्या दिल्या जात असत. आता पाठशाळा होत्या, देवळे होते, मद्रसा होत्या आणि मशिदी होत्या, तर यांना काय दिल्या जात असत? देणग्या दिल्या जात असत. आणि दोन्ही धर्माचे अनुयायी एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत असत. आणि तेव्हा जसं आता आहे त्या प्रकारचं नाही म्हणू शकत आपण, तर दोन्ही एकमेकांच्या धर्माचा रिस्पेक्ट करायचे, आदर करायचे आणि एकमेकांच्या सणामध्ये ते सहभागी होत असत. वारकरी, महानुभाव, दत्त, नाथ, रामदासी हे पंथ आपण जसं बघतो, वैष्णवपंथी आणि शैवपंथी आपण याआधी पण इतिहासात याच पाठ्यपुस्तकात पाहिलं आहे. तर ह्या प्रकारचे पंथ प्रचलित होते. स्त्रियांचे या काळातील जीवन कष्टमय होते. तेव्हाच्या काळातले स्त्रियांचे जीवन कष्टमय होते. माहेर आणि सासर एवढेच तिचे जग असायचे. त्यांच्या शिक्षणाकडे कोणीच लक्ष देत नव्हते. आपण असं म्हटलं, यापूर्वीचा पाठामध्ये आपण बघितलं होतं की धार्मिक समन्वय आणि हे सगळ्या वैदिक काळ आपण बघितला, तर त्या काळामध्ये स्त्रिया शिकायच्या, पण हा जो काळ होता याच्यामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. तर अपवादात्मक स्त्रियांनी अक्षर ओळख, प्रशासन आणि युद्धकौशल्य यात प्रगती केली होती. यात वीरमाता जिजाबाई, येसुबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई राभाडे, गोपिकाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा समावेश होता. बालविवाह, विषमविवाह, वैधव्य, केशवपण, सती, बहुपत्नीत्व या प्रथांनी स्त्रियांचे जीवन जखडून टाकले होते. एकंदरीत त्यांचे जगणे अत्यंत प्रतिकूल असे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की समजा म्हणजे तेव्हाचा काळ असा होता की पती मेल्यानंतर, नवरा मेल्यानंतर बाईचं मुंडन केलं जाईल, तिचे केस कापत होते आणि तिला मग लाल कलरची साडी नेसायला देत होते, म्हणजे ती विद्रूप दिसली पाहिजे असं तेव्हाचं होतं. आणि तिने वैधव्य जे होतं, म्हणजे तिचा जर विधवा झाल्यानंतर तिने मग कुठलंच काही असं करू नये. विषमविवाह किंवा केशवपण, त्याला आपण म्हणू केशवपण नाव होतं, सती, बहुपत्नी किंवा मग पतीसोबतच अग्नी जायचं सोबत, त्याला सती जाणे असं म्हणत होते. बहुपत्नीत्व या प्रथांनी जीवन जखडून टाकले होते. एकंदरीत त्यांचे जगणे प्रतिकूल असे. इसवी सन 1630 ते 1810 या 250 वर्षाच्या कालखंडाला सामान्यपणे मराठेशाही म्हणतात. आता केव्हा तर 1630 ते 1810 पर्यंतच्या 200 वर्षाच्या कालखंडाला, आणि मोठा काळ या कालखंडातील कला स्थापत्याचा थोडक्यात आढावा आपण आता पाहूया. तर सर्वात आधी जे आहेत शिल्पकला. शिवकाळात कसबा गणपती मंदिर, जीर्णोद्धार, लालमहल उभारणी, राजगड व रायगडावरील बांधकामे, जलदुर्ग उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारणीचे उल्लेख येतात. हिरोजी इंदुरकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता. जसं आपण पाहिलं, रायगड कोणी बांधला तर हिरोजी इंदुरकर. तेव्हाचे हिरोजी इंदुरकर जे होते ते प्रसिद्ध तेव्हाचे स्थापत्य विशारद होते, म्हणजे आजचे आपण इंजिनियर म्हणू शकतो. शिवकाळात कसबा गणपती मंदिर, जीर्णोद्धार, नंतर लालमहल उभारणी, राजगड व रायगडावरील बांधकामे हे सगळं त्या काळात झालं. जलदुर्ग उभारणी. गाव वसवताना शक्यतो काटकोनातील रस्ते, कडेला दगडी बांधकाम, नदीपात्राच्या कडेला घाट आणि रचना करत. पेशवे काळात अहमदनगर, विजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली होती. तर गाव वसवताना काय करत, शक्यतो काटकोनातील रस्ते करत, म्हणजे असं सरळ येऊन असं. आता पण आपण असं बघतो, आपण त्याला चौक म्हणतो हो ना, म्हणजे हा जो झाला हा एल है ना असं. तर तेव्हा असे काटकोनातील रस्ते, कडेला दगडी बांधकाम,
आणि कडेला दगडी बांधकाम, नदीपात्राच्या कडेला घाट अशी रचना करत. अशा प्रकारची तेव्हा पद्धती होती. पेशवे काळात अहमदनगर, विजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली होती. आणि पेशवे काळात अहमदनगर, विजापूर सारख्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठे होती? पुणे शहरात करण्यात आली होती. आणि पेशव्यांनी भूमिगत नळ, छोटी छोटी धरणे, बाग बगीचे, हौद, कारंजी उभारली होती. तर पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवे घाटातील मस्तानी तलाव स्थापत्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि तेव्हाच्या काळातला जो आहे हडपसर येथे दिवे घाटातील मस्तानी तलाव आहे. म्हणजे तुम्ही कधी तिकडे व्हिजिट कराल, कधी तुम्ही तिकडे जाल, तर तेव्हा तुम्ही हे जे सगळे नावे येता आली आहे किंवा याच्या आधी याच्या, तर तुम्ही पुणे ऐतिहासिक शहर आहे, तर तुम्हाला सगळं बघायला मिळू शकतं. पुण्यातील शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, नाशिकचा सरकारवाडा, कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा, सातारकर छत्रपतींचे वाडे, याशिवाय वाई, मेणवली, टिके, श्रीगोंदे, पंढरपूर येथील जुने वाडे मध्ययुगीन वाडा संस्कृतीची चिन्हे आहेत. तर पुण्यातला शनिवारवाडा जो बाजीरावांनी बांधलेला होता, विश्रामबागवाडा असेल किंवा नाशिक सरकारवाडा, कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा, सातारकर छत्रपतीचे वाडे, याशिवाय वाई, मेणवली, डोके, श्रीगोंदे, पंढरपूर येथील जुने वाडे मध्ययुगीन वाडा संस्कृतीची चिन्हे आहेत. वाड्यांच्या बांधकामात कच्चा व पक्क्या विटा वापरत असे. आता वाड्यांच्या बांधकामात काय कच्च्या व पक्क्या विटा वापरत असे. लाकडी खांब, तुळ्या, पाट, घडी, दगड, कमानी, आता अनेक ज्या वस्तू होत्या त्याचा वापर करून, असं नाही पर्टिक्युलर आता जसं लागतं तसंच, पण तेव्हाच्या काळात खांब, तुळ्या, पाट, घडी, दगड, म्हणजे उत्तम घोटलेला चुना, नळीच्या कोलांचे छप्पर, चिखल, बांबू यांचा वापर बांधकामात करत असत. वाड्यांच्या सजावटीसाठी चित्रकाम, रंगकाम, काष्ट शिल्प, आरसे यांचा वापर तेव्हा करत असे. आतापेक्षा रॉयल असं तेव्हाचं हे होतं. आता मंदिरे. शिवकाळातील मंदिरे यादवकालीन हेमाडपंथी पद्धतीची आहेत. शिवकाळातली म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीपासून पण ती काही मंदिरे होती, तर तेव्हा जी आहे ती हेमाडपंथी पद्धतीची आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे शिखर, ज्योतिबांच्या डोंगरावरील मंदिरे, शिखर शिंगणापूरचं शंभू महादेव आणि वेरूळच्या घृष्णेश्वराचे मंदिर ही शिल्पशास्त्राची उत्तम उदाहरणे होत. आता हे दिसतं आहे, हे घृणेश्वर मंदिर आहे. ठीक आहे. आता प्रतापगडावर भवानी देवीचे व गोव्याला सप्तकोटेश्वराचे मंदिर आहेत. हे सगळ्यांचं वर्णन शिवाजी महाराजांच्या याच्यात आपण पाहिलं आहे. त्र्यंबकेश्वराचे शिवमंदिर, गोदावरी, प्रवरा या नद्यांच्या संगमावर असणाऱ्या कायगाव व टोके येथील शिवमंदिरे, नेवासी येथील मोहिनीराज मंदिर हे मंदिरे या काळात उभारली गेली. आता घाट. नदी किंवा संगमाच्या ठिकाणी घडीव दगडी घाट मराठेशाहीचे एक वैशिष्ट्य होते. नदी किंवा संगमाच्या ठिकाणी घडीव दगडी घाट काय मराठेशाहीचे वैशिष्ट्य होते. या काळातील सर्वात प्रेक्षणीय घाट गोदावरी व प्रवरा आहे. प्रेक्षणीय घाट कुठले आहे? तर गोदावरी व प्रवरा नदी जी आहे ती प्रेक्षणीय आहे. पक्क्या बांधणीच्या पायऱ्यांच्या ओळीत ठराविक अंतरावर एक पायरी पुढे काढलेली असे. त्यामुळे सगळ्या घाटांचेच रूप खुलून जात असे. काय असायचं की पक्क्या बांधणीच्या पायऱ्यांच्या ओळीतच एक अंतरावर एक पायरी पुढे काढलेली होती, बांधली जायची. तर त्या सगळ्या घाटांचेच रूप खुलून तेव्हा दिसत होते. पाण्याच्या प्रवाहाने घाट निखळू नये म्हणून ठराविक अंतरावर भक्कम बुरुज बांधत असत. आणि काय होत होतं की पाण्याच्या प्रवाहाने घाट निखळू नये म्हणून ठराविक अंतरावर भक्कम बुरुज बांधले जात असत. तर चित्रकला. पेशवाई काळात शनिवार वाड्याच्या भिंतीवरील चित्रे महत्वाची आहेत. तर शनिवार वाड्याच्या भिंतीवरील चित्रे आता पण तुम्ही गेला तर इतकं काही नसणार त्याच्यावर किंवा नाही आहे, पण काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. या काळात राघव, तानाजी, अनुपराव, शिवराम, माणकोजी हे महत्वाचे चित्रकार होऊन गेले. पेशव्यांच्या काळात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात गंगाराम तांबट हा प्रख्यात चित्रकार होता.
पेशव्यांनी चित्रकलेला उत्तेजन दिले. पेशव्यांनी काय दिले? चित्रकलेला उत्तेजन दिले. पेशवे काळात पुणे, सातारा, मेणवली, नाशिक, चांदवड आणि निपाणी या भागावरील वाड्यांमध्ये भिंतीवर चित्रे होती. पांडेश्वर, मोरगाव, पाल, बेनवडी, पुण्याजवळील पाषाण या ठिकाणच्या मंदिराच्या भिंतीवर चित्रे होती. या ठिकाणच्या मंदिरावर काय होती? चित्रे होती. या काळातील चित्रांचे विशेष म्हणजे देशावतार, गणपती, शंकर, रामपंचायतन, विदर्भातील जामोद येथील जैन मंदिरातील जीन चरित्र, पौराणिक गोष्टी हे होत. रामायण, महाभारत, सण, उत्सव यावर आधारित चित्रे असत. पोथ्यांवरील चित्रे, लघुचित्रे, व्यक्तिचित्रे असं म्हणजे तेव्हा हाताने काढायचा जास्त होती. प्रिंटिंग पेक्षा हाताने काढायचं हस्तकला जास्त होते. शिल्प. आता शिवकाळातील शिवाजी महाराजांच्या कर्नाटक स्वारींच्या वेळेचे मलम्मा देसाई भेटीचे शिल्प, भुलेश्वर मंदिरावरील शिल्पकला किंवा व्यक्तिशिल्प, प्राण्यांचे शिल्प, उदाहरणार्थ हत्ती, मोर, माकडे जे पण नैसर्गिक वस्तू आहे त्याचे टोके येथील मंदिरातील शिल्पे व बाहेरील भागातील शिल्पकला. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर, पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर, मध्य प्रदेशची अहिल्याबाई होळकर यांची छत्री, नेवासी येथील मोहिनीराज मंदिरातील शिल्पकला महत्वाची आहे. आता धातुमूर्ती. पेशव्यांनी पुण्यातील पर्वती येथील मंदिरात पार्वती व गणपतीच्या मूर्ती पूजेसाठी तयार करून घेतल्या होत्या. पेशव्यांनी काय केलं होतं? पर्वती येथील पार्वती आणि गणपती, आई आणि मुलाची म्हणजे गणपती बाप्पा आणि पार्वती यांची मूर्ती पूजेसाठी तयार करून घेतल्या होत्या. त्याचबरोबर काष्टशिल्पे सुद्धा तयार होत असत. आता वाङ्मय. संत वाङ्मय, पौराणिक आख्यान, टीका वाङ्मय, ओवी, अभंग ग्रंथ, कथाकाव्य, चरित्रग्रंथ, संतांची चरित्रे, स्फुट काव्यरचना, देवदेवतांच्या संदर्भातील आरत्या, पोवाडे, बखरी, ऐतिहासिक पत्रे हे वाङ्मयाचे महत्वाचे भाग होते. तेव्हा वाङ्मय काय होतं? तर संत वाङ्मय, पौराणिक आख्याने, टीका वाङ्मय, ओवी, अभंग, कथाकाव्य, ग्रंथ, संतांची चरित्रे होते, स्फुट काव्यरचना होत्या. म्हणजे या सगळ्या अनेक गोष्टींचं वाङ्मयाला महत्वाचे होते. वाङ्मयाचे म्हणजे ऐतिहासिक पत्रे हे वाङ्मयाचे होते. नाट्यकला. दक्षिणेत तंजावर येथे मराठी नाटकांना 17व्या शतकाच्या अखेरीपासून प्रारंभ झाला होता. दक्षिणेत तंजावर येथे काय झालं होतं? 17व्या शतकाच्या अखेरीपासून प्रारंभ झाला होता आणि सरफोजी राजांनी या कलेस प्रोत्साहन दिले. या नाटकास गायन व नर्तन यांना प्राधान्य असे. आतापर्यंत आपण मध्ययुगातील कालखंडांचा आढावा घेतला, मराठ्यांचा सत्तेचा उदय आणि विस्तार अभ्यासला. पुढील वर्षी आपण आधुनिक कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांना तुम्ही पुढील वर्षी 8व्या वर्गात जेव्हा जाल तर तेव्हा तुम्हाला आधुनिक कालखंडाचा अभ्यास करायचा आहे. पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला 6वी, आपण 5वी, 6वी, 7वीत काय शिकलोय याचं थोडक्यात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात आपण या 7व्या वर्गाच्या अभ्यासक्रमात संपूर्ण शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून पेशवेकालीन, वैदिक हे सगळं अभ्यासलंय. तर खूप काही नाही, पण काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहे त्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या पाठाचा म्हणजे आता आपण इथे पाठ हा संपवूया आणि या अभ्यासक्रमाचा हा शेवटला पाठ. इथेच आपला अभ्यासक्रम संपतो आहे. संपूर्ण पाठाचे प्रश्न उत्तरे तुम्हाला PDF थ्रू मिळेल आणि तुमच्या या पुढील जीवनासाठी, या पुढील अभ्यासक्रमासाठी खूप अभ्यास करावा, खूप मोठे व्हा. ऑल द बेस्ट. थँक्यू.